मंडळी, ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात। पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते, त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे। याला पवित्र एकादशी देखील म्हणतात। एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मी नारायण यांची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। त्यामुळे पुत्रदा एकादशी कधी आणि तिचे महत्त्व हे आपण जाणून घेऊयात। पुत्रदा एकादशीच्या दिवशी नवरा बायकोने व्रत करण्याचे महत्त्व आहे। तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी, त्यामुळे संतान प्राप्तीची शक्यता वाढते। यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा, समस्या, त्रास तसेच दूर होतात। यंदा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11:42 सुरू होईल। ही तिथी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1:13 असणार आहे। सूर्योदयाच्या वेळेनुसार एकादशी 5 ऑगस्ट रोजी आहे, त्यामुळे याच दिवशी व्रत केले जाईल। 5 ऑगस्ट दिवशी ज्येष्ठा नक्षत्रासोबत रवी योग पण आहे। तसेच सकाळी 4:20 ते 5:02 ब्रह्म मुहूर्त आणि दुपारी 12 ते 12:54 अभिजित मुहूर्त आहे। हे मुहूर्त खूप चांगले मानले जातात। हे मुहूर्त शुभ कार्य आणि पूजापाठ करण्यासाठी उत्तम आहेत। तसेच पुत्रदा एकादशीच्या पारणाची वेळ ही 6 ऑगस्ट रोजी व्रत सोडले जाईल। पारण वेळ 5:45 ते 8:26 असेल। यामध्ये भाविकांनी स्नान करावे आणि लक्ष्मी नारायणजींची भक्तिपूर पूजा करावी।